बँकेने विनाकारण माझ्या खात्यातून पैसे कापले तर मी त्याची परतफेड मागू शकते का? मागू शकता. पहिल्यांदा बँकेचे लोकपाल असतात, ओम्बड्समन असतात, त्यांच्याकडे कंप्लेंट दाखल करू शकता. तिथून जर नाही झालं तर तुम्ही कन्झ्युमर कोर्टात सुद्धा केस दाखल करू शकता. माझा आरोग्य विमा नाकारला गेला तर मी काय करू शकते? सेमच इन्शुरन्स ओम्बड्समन पण असतात, त्यांच्याकडे तुम्ही दाखल करा तक्रार. तिथून नाही तुमचं निवारण झालं, रिट्रेसल नाही झाला तर तुम्ही कन्झ्युमर कोर्टात केस दाखल करू शकता. माझे सामान एअरलाईनने हरवले आणि ते कमी भरपाई देत आहे तर मी काय करू? त्यासाठी सुद्धा कन्झ्युमर कोर्टात जाता येतं. डोमेस्टिकसाठी तुम्ही कन्झ्युमर कोर्टात जाऊ शकता. इंटरनॅशनलसाठी कॉन्ट्रियल कन्व्हेन्शन नावाची एक ट्रीटी आहे, तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी क्लेम करू शकता. आणि समजा एअरपोर्टवर सामान हरवले आणि माझ्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स नाही आहे, अशा वेळी देखील मला नुकसान भरपाई मिळू शकते का? मिळू शकते. सेफ साईड तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स काढूनच ठेवा. जर नसेल तरी सुद्धा मिळू शकते. पण तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागेल की एअरलाईन्सच्या गहाळपणामुळे, निष्काळजीपणामुळे हे झालंय. जर त्याच्यामध्ये तुमचाच निष्काळजीपणा जर दिसला तर मात्र तुमचा क्लेम सक्सेसफुल नाही होणार. हा क्रायटेरिया डोमेस्टिक एअरलाईन्ससाठीच फक्त ॲप्लिकेबल आहे की इंटरनॅशनलला देखील ॲप्लिकेबल आहे? दोन्हीसाठी आहे. डोमेस्टिकसाठी सुद्धा आहे, इंटरनॅशनलसाठी सुद्धा आहे. साहजिक आहे, त्याचे वेगवेगळे रूल्स आहेत. ज्या अथॉरिटींकडे कंप्लेंट करायची त्या अथॉरिटी पण वेगवेगळ्या आहेत. पण तुमचा क्लेम हा सक्सेसफुल होऊ शकतो योग्य पद्धतीने जर तुम्ही तो मांडलात आणि त्याच्यामध्ये एअरलाईन्सकडून जर चुका दिसल्या तर ते 100% सक्सेसफुल होऊ शकतो. ऑनलाईन ऑर्डर केलेला प्रोडक्ट वेगळा मिळाला आणि कंपनी प्रतिसाद देत नाही, काय करावे?